आज अखेर 30 तारखेला ठरल्याप्रमाणे जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. शेतामध्ये एका काठेवरती बसलेले आहेत. वरती भयानक ऊन पडलेलं आहे आणि या शेतामध्ये जरांगे पाटील बसले आहेत आपल्या मागण्यासाठी. थोड्या वेळा शिष्टमंडळ येण्याची पण शक्यता आहे. ते येण्यासाठी निघाले आहेत. आपण त्याच्यावर पाटलांना विचारू, पाटील नेमकी आजची भूमिका आहे. पाटील नेमकी आजची भूमिका कशी असेल आणि शिष्टमंडळाचा काय आपल्याला निरोप आला का? नाही, निरोप नाही आला, पण आल्यावर करू चर्चा काय असेल त्यांची. काय सकारात्मकता वाटते तुम्हाला याच्याबद्दल? कालची चौकशी, काल जी चर्चा झाली 3 वर्षापासून सकारात्मकच नुसती सकारात्मक. शिष्टमंडळ यायला निघालेलं आहे, काय अपेक्षा असेल आपल्याला? त्यांची काय अपेक्षा आमच्याकडून? त्यांच्या अपेक्षा काय? त्यांच्या अपेक्षा थोडं चालता येईल. आपण बघू शकतो इथे मराठा समाज जमा झालेला आहे, आक्रमक झालेला आहे. समाजाच्या भावना देखील तीव्र आहेत. आपण एवढा उन्हात बसलेले आहात, काय वाटतं तुम्हाला? समाजाला न्याय मिळेल? मराठा समाजाने शांत राहावं एवढीच माझी भूमिका आहे. आता त्यांना जा म्हणतो आणि ते जात नाही, काय करू मी तरी? त्यांना सकाळी 9 वाजल्यापासून ओरडून सांगतो मी, म्हणलं तर तुम्ही जाऊन लई आहे, ते जातच नाहीये. दादा, आपलं उपोषण सुरू झालेलं आहे, अन्न पाणी पण सोडलेलं आहे, पण आणि उन्हात बसला आहे. आपल्याला स्वतःच्या तब्येतीची चिंता वाटत नाही का? समाजाचं लेकराचं वाटलं झालं, काय चिंता कर? काय अपेक्षा असेल दादा आता शिष्टमंडळाकडून? बघू ना आता त्यांनी काय आणलंय समाजाला, ते तर बघू ना. आपण बघितल्याशिवाय काय करणार? आपण बघू शकतो अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे. शिष्टमंडळ थोडा वेळात येत आहे आणि ते शिष्टमंडळ आल्यानंतर काय चर्चा होईल आणि काय तोडगा निघेल यावर या आंदोलनाची दिशा ठरलेली असेल. आपण आता हे पण बघू शकतो या ठिकाणी मराठा कार्यकर्ते, मराठा समाज इथे जमा झालेला आहे. तुफान गर्दी इथे झाली. एवढ्या उन्हातही समाज बांधव इथे जमा झालेले आहेत. त्यांना हीच अपेक्षा आहे की थोड्या वेळात काहीतरी तोडगा निघेल. शिष्टमंडळ जे येत आहे त्या शिष्टमंडळाकडून काहीतरी यांच्या पदरात पडेल आणि हे आंदोलन स्थगित होईल. आनंद साळी, लोकमत.com.